बिबट्याची जंगलातून थेट मानवी वस्तीत घुसखोरी. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भीतीचे सावट. बिबट्यांनी खाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येऊ नये यासाठी जंगलातच शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली होती. यामुळे बिबट्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही वर्षापूर्वी डोंगर दऱ्यातून जंगलातून मुक्तपणे वावरणारा बिबट्या भरमसाठ जंगलतोड यामुळे दुर्मिळ झालेल्या प्राण्यांच्या संख्येमुळे बिबट्याने स्वतःच्या जीवनशैलीत बदल करून त्याने आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे. विशेषतः सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यातील ग्रामीण भागात एक दिवसाआड बिबट्याचे दर्शन अथवा हल्ला केल्याची थरारक बातमी येत आहे. यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातून शाळेला जाणारे विद्यार्थी, शेतमजूर, दुचाकी गाडीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगल, डोंगरदऱ्या यामध्ये राहणारा बिबट्या अलीकडे नद्या, ओढे, तलाव, शेतमळे यासह ऊसाच्या शेतीत राहू लागला आहे. ग्रामीण भागात ऊसाची झालेली प्रचंड लागवड यामुळे त्याच्या 4 पिढ्यांचा जन्म ऊसाच्या शेतात होत आहे. साधारणतः 80 ते 100 किलोमीटर भ्रमण करणाऱ्या बिबट्याचे वजन 28 ते 90 किलो असते. ताशी 58 किलोमीटर प्रतितास धावणाऱ्या बिबट्या 6 मीटर लांब तर 3 मीटर उंच उडी मारतो. तसेच केलेली शिकार तो लिलया झाडावर घेऊन जातो. त्याच्या जबड्यात प्रचंड ताकद असते. बिबट्यांची अलीकडे वाढलेली प्रचंड संख्या चिंतेचा विषय आहे. यावर उपाय म्हणून जंगलात शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्यापेक्षा शासनाने शाश्वत उपाय करण्याची गरज आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंखे, कराड.